कोलकाता येथील आरजीकर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी आरोपपत्र दाखल केलं। संजय रॉय याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली असं सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केलं आहे। या प्रकरणात सीबीआयने पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे। पीडित महिला डॉक्टर 9 ऑगस्टला सेमिनार रूम मध्ये झोपली असताना संजय रॉयने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली असं सीबीआयने कोलकाता येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे। सीबीआयने आरोपपत्रात सामूहिक बलात्काराचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे रॉय याने एकट्याने हा गुन्हा केल्याचं सूचित केलं आहे। कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 10 ऑगस्टला संजय रॉयला अटक केली। रॉय हा सेमिनार हॉलमध्ये जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने 14 ऑगस्टला या प्रकरणाचा तपास हाती घेतला। सीबीआयने त्याला ताब्यात घेऊन त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यासह सखोल तपास केला। नार्को अनालिसिसला नकार दिल्याने सीबीआय ही चाचणी करू शकली नाही।